अहो या हजारो वर्षांच्या काळामध्ये सगळ्या जगातले धर्म संपले किंवा आक्रमकांनी तिथले धर्म संपवले. भारत का जगला विचार करा ना. 70 वर्षामध्ये आपलं राष्ट्र हिंदू राहू नये याकरता सरकारनं इतके प्रयत्न केले. कोणी त्यांना अँटीडोस दिला असेल सांगा ना. मनामनात हिंदू धर्म कोणी टिकवला बोला. आता जे 10-15 वर्ष लोक निवडून येतात त्याला कारण काय. अंतःकरणात धर्म कुणामुळे गेला असेल. रामकृष्ण ज्यांनी ऐकवले त्यांच्यामुळे गेला की नाही बोला. आणि ऐकवणाऱ्यांपेक्षा आयोजन ज्यांनी केलं त्यांच्यामुळे गेला की नाही बोला. नाही तर बघा ना सगळे इंडोनेशियात गेला ना तो त्यांचा धर्म. इराण आज म्हणतो आपण, पारसी लोक होते तिथे. खाली अफगाणिस्तान सगळे. आता अमेरिका इतका अमेरिका 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 100 वेळा आपण म्हणतो. अमेरिकेतले मूळ कोण आहेत. तिथले रेड इंडियन्स आहेत ना. स्पॅनिश लोकांनी आधी संपवले आणि त्यानंतर इंग्रजांनी संपवले. धर्म उरला नाही तिथे. आज छातीवर नाचतोय. काय काय खपतय माहितीये का त्यांच्या डोळ्यात. छातीवर नाचतोय आपण त्यांच्या. हा हे कुठे ताकद, कुठली ताकद आहे. अहो या कथेचं आयोजन ही ताकद आहे. संतांनी बघा आस आहे तू हिमाचलात. केरळातल्या माणसाला राम कुणामुळे माहिती आहे हो. राम कुठे झाले उत्तर आहेत. केरळातल्या खेडेगावात रामायण गायलं जातं. कुणामुळं. म्हणून लोकमान्य टिळकांच्या काळामध्ये पहिलं कीर्तन संमेलन जे झालं होतं नागपूरला, ते आहे त्यांचं भाषण लिहिलेलं आहे माझ्याकडे आहे ते. ते म्हणाले भारतामध्ये हिंदू धर्म, हिंदू हा शब्द अलीकडचा आहे बरं का. आर्य, सनातन, वैदिक ही त्याची नावं आहेत. खरं म्हटलं तर नाव नाहीच आहे. आपल्या धर्माला नाव का नाही आहे. नवीन काही आलं की नाव ठेवायला लागतंय हो. हिचं नाव कविता आणि हिचं नाव सविता का. दोघी आहेत म्हणून. एकच असेल तर बाळा म्हटलं ते चालले, कन्या म्हटलं ते चालणार आहे. दुसरं उदाहरण द्यायचं तर तूप म्हणजे काय हो. तूप म्हणजे तूप. पण बाकी सगळी आली वनस्पती. डा ल डा शुद्ध तुपानंतर मग मूळ तुपाला नाव ठेवायचं लोणकड साजूक. लोणकड आणि साजूक हे नाव आहे का विशेषण आहे बोला. म्हणून आपल्या धर्माला नाव नाहीच. आपल्या धर्माला संस्थापक आपण ऐकलंय 1000 वेळा, तरी पुन्हा मी त्याची आवृत्ती करतोय. आपल्या धर्माला संस्थापक कोण आहे सांगा ना. प्रत्येक धर्माला कोणीतरी संस्थापक आहे की नाही. पण मोहम्मदांच्या नंतर हा इस्लाम धर्म उदयाला आला किंवा येशू ख्रिस्तानंतर ख्रिश्चॅनिटी होती, पण त्यांनी जरा व्यवस्थित प्रेषित. आपल्याकडे कोण आहे. कोणी तुम्ही काढा त्याच्या आधी कोणीतरी आहे. त्याच्या आधी कोणीतरी आहे. म्हणून हा ईशप्रणित धर्म आहे. विश्व नावाची गोष्ट निर्माण होतानाच धर्म निर्माण झाला. म्हणून विवेकानंदांचं शिकागोचं जे व्याख्यान आहे त्यातलं स्वच्छ वचन आहे की जगामध्ये मनुष्य जन्माला येताना ज्या धर्माचा असतो त्या धर्माचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्यासमोर बोलायला उभा आहे. काय विवेकानंदांची कन्सेप्ट असेल. हा धर्म का टिकला. लोकमान्य सांगतात दोघांच्यामुळे टिकला. आपल्या पोटापाण्याचा विचार न करता, बायका मुलांचा विचार न करता, होमसिक न होता, गावोगावी खेडोपाडी जाऊन मूठभर डाळ मिळेल का मूठभर तांदूळ मिळेल याचा विचार न करता तळमळीने ज्याने कथा कीर्तन प्रवचन केली आणि त्याचं आयोजन केलं, या लोकांना त्याचं श्रेय आहे. आणि दुसरं भारतामध्ये हिंदू धर्म टिकला याचं श्रेय आहे ते घरातल्या स्त्रीला. आजही स्त्रीलाच वाटतं धर्म टिकावा, मुलांनी संस्कार वर्गाला जावं. बापाला थोडंफार वाटत असेल पण आग्रहानं कोणाला वाटतं. तिला जमत नसेल ना अगदी रांगोळी बिंगोळी घालायला वरच्या मजल्यावरती रांगोळीची स्टिकर आणून चिकटवते. तिला जमत नसेल तुळशी वृंदावन लावायला, एखादा डाळल्याच्या डब्यामध्ये तुळस लावून त्या ग्रिलला बांधते. कोण टिकवतो धर्म. मी वेगळ्या मुद्द्यावर बोलतोय पण मला म्हणायचं की मनामध्ये धर्म टिकवणारी ही जी कथा आहे त्या आयोजकांकरता अत्यंत महत्वाचा सन्मान. एक बार तालिया आपके लिए.